घटस्फोटानंतर अनेक वर्षांनी डीएम झालेली पत्नी पोहोचली केदारनाथला आणि समोर भीक मागत होता तिचा अपंग पती. पुढे जे घडलं ते हृदय पिळवटून टाकणारं. असं म्हणतात की केदारनाथला महादेवांच्या दर्शनासाठी तोच येतो ज्याला महादेव बोलावतात. पण कधी कधी महादेव फक्त दर्शनासाठी नाही तर कर्मांचा हिशेब चुकता करण्यासाठीही बोलावतात. ही कथा आहे शालिनी आणि राघव यांची. 10 वर्षांपूर्वी एका गैरसमजुतीने आणि गरिबीने ज्यांना वेगळं केलं होतं. आज शालिनी त्या जिल्ह्याची डीएम जिल्हाधिकारी आहे आणि राघव त्याच मंदिराच्या पायऱ्यांवर अशा अवस्थेत आहे ज्याची कल्पनाही करवत नाही. 10 वर्षांपूर्वी राघव एका कारखान्यात काम करत होता आणि शालिनीचं स्वप्न होतं प्रशासकीय अधिकारी बनण्याचं. राघवने आपली सगळी बचत आणि मेहनत शालिनीच्या शिक्षणासाठी अर्पण केली. पण एका भीषण अपघातात राघवने दोन्ही पाय गमावले. अपंग झाल्यानंतर त्याला वाटलं की तो शालिनीच्या आयुष्यात ओझं ठरेल. त्याचवेळी शालिनीच्या कुटुंबाने तिच्यावर दबाव आणला. राघवने कठोर निर्णय घेतला. त्याने खोटं सांगितलं की तो तिच्यावर प्रेम करत नाही. शालिनीने त्याचा तिरस्कार केला आणि घर सोडलं. घटस्फोटानंतर शालिनीने स्वतःला अभ्यासात झोकून दिलं आणि अखेर ती डीएम बनली. श्रावण महिना. श्रावणात लाखो भाविकांची गर्दी होती. शालिनी सुरक्षा तपासण्यासाठी मंदिरात आली होती. लाल बत्तीची गाडी, पोलीस ताफा, मॅडम साहेबचे घोष. पण अचानक तिची नजर एका कोपऱ्यात बसलेल्या अपंग व्यक्तीवर पडली. तो एका जुन्या लाकडी फळ्यावर बसून हातांच्या आधाराने सरकत होता. तो राघव होता. फाटके कपडे, धुळीने माखलेला चेहरा, पण डोळ्यात तीच जुनी चमक. सत्य उलगडलं. शालिनीने हाक मारली, राघव. राघवने नजर खाली घातली. तेवढ्यात एक पुजारी म्हणाला, मॅडम, हे 5 वर्षापासून इथे आहेत. भीक मागून जेवढे पैसे मिळतात ते सगळे गरजू मुलींच्या शिक्षणासाठी दान करतात. ते नेहमी म्हणतात, माझी पत्नी मोठी अधिकारी आहे, मला तिचा अभिमान आहे. शालिनीचं मन तुटलं. तिला समजलं की राघवने 10 वर्षांपूर्वी खोटं बोलून स्वतःचं आयुष्य होरपळून टाकलं, फक्त तिचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून. महादेवाच्या साक्षीने शालिनी त्याच्या समोर गुडघ्यावर बसली. राघव म्हणाला, तू डीएम आहेस, समाज काय म्हणेल? शालिनीचं उत्तर, समाजाने मला अधिकारी बनवलं नाही, तू बनवलंस. आज ही डीएम आधी तुझी ऋणी आहे, नंतर अधिकारी. ती त्याला गाडीत बसवून घेऊन गेली. त्याचा उपचार केला, त्याला योग्य सन्मान दिला. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या दिवशी केदारनाथमध्ये फक्त दर्शन नाही तर नात्यांचा पुनर्जन्म झाला. या कथेतून शिकवण, पद आणि प्रतिष्ठा क्षणभंगूर असतात, पण प्रेम आणि त्याग अमर असतात. एखाद्याच्या कठोर निर्णयामागे कधी कधी मोठं बलिदान दडलं असतं. यशाची खरी चव त्याच्यासोबत असते ज्याने तुम्हाला त्या उंचीवर पोहोचवलं. आज मंदिराच्या पायऱ्यांवर मुलींच्या शिक्षणासाठी एक फलक आहे, राघवच्या नावाने. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.